नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:30 वाजलेत मित्रांनो. घरी आहे आता, निघत आहे कुंदन शेटकट चाललो. आपल्यावर गाडीवर निघायचं आता. झाली आपली सुट्टी पाणी संपली सगळी. एक दिवसाचा हॉलिडे काल संडे चांगला गेला. आता निघूयात कारण की गाडी भरून उभी आपली शिरवायला. मँगलोरचं लोडिंग आहे तर नितीन शेठ, मी आणि कुंदन शेठ तिघं पण जाणार आहे. टायर न्यायचा होता आपल्याला एक, पण जी आपण इनोवा आणली होती भोसले साहेबांची, ती काय सर्व्हिसिंगला दिली होती, ती एका दिवसात काय भेटली नाही. त्यामुळं टायरचे जरा वांदे होणार न्यायला. एक तर विदाऊट स्टेपनी आपल्याला जायला लागेल. बघू अजून काय ठरलं आहे, किंवा मोसींच्या रिक्षात वगैरे न्यायचं काय असं ठरलं असेल तर मला पण माहीत नाही. जरा घसा खराब झाला आहे. ते कोल्हापूरच्या पाण्याने त्रास होतो मित्रांनो. कोल्हापूरमध्ये आपण जे पाणी घेतो आहे ते फिल्टर पाणी जरा मला आणि कुंदन शेटला पण त्रास होतो आहे. जाम झालं जरा घसा, बाकी काय त्रास नाही. चला तर निघूयात आणि पोचूयात पहिले कुंदन शेटकर, आणि तिथून आपला पुढचा प्रवास चालू करूयात मित्रांनो. दुपारचे 2:30 वाजलेत. आलो आहे आत्ता आम्ही आणेवाडीच्या टोल नाक्यावर आलो आहे. वडापाव खात होतो. मागच्या साईडला वडापाव वगैरे खाल्ला. पाणी भरून घेते. जे शिल्लक पाणी होतं ते फेकून दिलं. पाण्याने जरा घासाले जाम झालं आहे. आणि तिथं मागच्या साईडला आता आणेवाडीचं ती गाडी लागली त्याच्या साईडला तिथं एक ॲक्वाचं झालं आहे पाण्याचं, तिथूनच भरून घेतो. आम्ही आलो इथं शिरवळला, बसनीच आलो डायरेक्ट. केसुडी फाट्यावर बस वाऱ्याने उचललं. त्याच्यानंतर आपली एक ॲडब्ल्यूची बादली होती, ती नागेशनी समोरच्या हॉटेलमध्ये ठेवली होती. एशियन पेंटच्या समोर एक हातुल हॉटेल आहे, तिथं ठेवली होती. आणि नेमके ते हॉटेलवाले ते लॉक करून गेले होते, त्यामुळे ती बादली राहिली तिथंच. काय हरकत नाही, त्यांनी सांगितलं दत्ता शेठ शिंदे ते बादली घेऊन ठेवतील त्याच्याकडं. आणि त्याच्यानंतर शिल्लक पाणी होतं ते पायात मारलं आहे बघा इथं. बाकीचं भरून घेऊयात म्हणजे काही टेन्शनच नाही. बरं झालं आणेवाडीला एक पाण्याचं झालं, गरजेचं होतं. कारण की कोल्हापूर सोडलं की पुढं नंतर पाणीच भेटत नव्हतं. फार कर्नाटकमध्ये पण आधीमध्ये कुठं भेटत नव्हतं. त्याच्यामुळं इथं झालं ते बरं. आणि पाणी फेकूनच द्यायचं होतं आम्हाला, कुठंतरी घ्यायचं होतं. तर नशीब आता वडापाव खायला थांबलो तर ते तिथं दिसलं. तर भरून घेऊयात आणि निघूयात लगेच मित्रांनो. बघा साप धरलाय इथं, साप धरलाय बघा. नाग आहे. सर्पमित्र आलेत. नाश्ता करत होतो आणेवाडीच्या इथं, त्यांनी धरलाय. खतरनाक आहे. हे बघा. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 10 वाजलेत. आलो आम्ही अल्लापूरच्या इथं नाश्ता करण्यासाठी थांबलो. अंडा डोसा खायचा. काल रात्री आम्ही कलगट्टीला येऊन झोपलो. रात्री 12 साडेबारा एक झाले होते. तिथं झोपलो. सकाळी उठलो, तिथंच फ्रेश झालो. तोंड आटवाय वगैरे सगळे तिथंच उठले. आता आलो आहे नाश्ता करण्यासाठी. आपला अंडा डोसा खायचा आहे. थंडी जरा चालू झाली आहे मित्रांनो. कर्नाटकमध्ये चांगलीच थंडी पडली. रात्री पण चांगली थंडी होती. आता घाट एकदा याला पुढचा घाट उतरून गेलं की आहे मग परत गरमी चालू. सगळं मुंबई वातावरण. पावसाचं तर कुठं काय लक्षण नाही. अंडा डोसावाल्याने जरा शेड मारून जरा पद्धतशीर केलं. मागं दिसतंय कटाकट केलं. तर जाऊयात. खूप दिवसानंतर आलो, कमीत कमी 6-7 महिन्यानंतर आलो आहे अंडा डोसा म्हणजे या रोडला. तर जाऊयात, नाश्ता करूयात आणि निघूयात लगेच.
मित्रांनो, रात्रीचे 7 वाजलेत. आलोय आम्ही आता MRPच्या पंपात मँगलोरला. डिझेल टाकी फुल करत आहे. ॲड ब्लूची पण बादली घेतली आम्ही. मुर्डेश्वर तिथं एक ॲड ब्लूची बादली घेतली, कारण की आपली एक बादली तिथंच राहिली एशियन पेंटची. इथं नागेशने आणून ठेवली. पाणी वगैरे तर आपलं भरलेलं आहे. एक बाटली भरून घेतली फक्त पाण्याची. मागच भरलं होतं आणेवाडीला, त्यामुळं पाणी आहे आपल्याकडं. आता उद्या जाताना आपल्या शकरेशपूरच्या घाटात मस्त पाणी असतं, नॅचरल एकदम. बिस्लरीपेक्षा भारी चव असते तिथं भरायचं. कुंदेशात थांबलेत. आता काय अर्धा पाऊण तासात आपण गोडाऊनवर जाऊ. आपला 100% पहिला नंबर असणार, त्यामुळं काय काळजी नाही. उद्या 12 वाजेपर्यंत खाली व्हायला पाहिजे आधी, जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत. आता जाऊयात. आता जेवणाचं बघू. दुपारी तर जेवण केलं, मच्छी वगैरे खाल्ली दुपारी. आता रात्रीचं बघू काय होतं काय नाही, कारण की गोडाऊनची इथं काहीच नाही. जरा 1-2 किलोमीटर अलीकडं चालत यायला लागेल आणि तिथून काहीतरी पार्सल घ्यायला लागेल. डिझेल भरूयात. चकाचक आंघोळ करायची होती, पण कोणच तयार नाही. मागं बाथरूम वगैरे, नाही तर आंघोळ केली असती मस्तपैकी. डिझेल भरूया आणि जाऊयात मित्रांनो 9:30 वाजलेत रात्रीचे. गोडाऊनला आलोय आम्ही. 8 वाजताच आलो आम्ही. एंट्री वगैरे केली. मागे एक गाडी दिसते, ती आपल्या अगोदर आहे गाडी. तिचा नंबर आहे. आपला दुसरा नंबर आहे. आपली गाडी या साईडला दिसते बघा मागं. तर बघूयात आता किती वाजतात उद्या खाली व्हायला. होईल लवकरच, कारण की 2च गाड्या आहेत. रात्रीमध्ये अजून गाड्या येतील 2-3 तरी गाड्या यायला पाहिजे असा अंदाज आहे. जर गाड्या आल्यात की पहिल्या 2 गाड्या फास्टमध्ये खाली होतात. आमची तर अशी त्या 2 नाही 4-5 यायला पाहिजे, म्हणजे आमची गाडी पटकन खाली होईल. आणि लोडिंगचं पण फायनल झाले. देवेंद्र मागच्या वेळेस ज्या मिलमध्ये आपण भरली होती त्याच मिलमध्ये जायचं. अंडा ब्रेड आमलेट वगैरे खाऊन आलो. इथं खायचे आले, जरा लांब जायला लागतं तिथं गावामध्ये. 2 किलोमीटर चालत मग काहीतरी भेटतं म्हणजे मग तेच अंडा राईस वगैरे किंवा चायनीज वगैरे भेटतं. तर एक नवीन गाडी तिथे दिसली आम्हाला अंड्याची. ब्रेड आमलेट खाल्ले आणि आलो. तर मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल की आपली गाडी कधी खाली होती, काय होतं ते. तर हा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.